सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000 रुपयात। सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाने नागरिकांना एपीके स्कॅम, शेअर मार्केट फसवणूक आणि सेक्सटॉर्शन या नव्या सायबर गुन्ह्यापासून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। सायबर पोलीस स्टेशन सोलापूर यांनी सांगितले की काही गुन्हेगार बनावट एपीके फायली पाठवून लोकांचे बँक लॉग इन तपशील आणि OTP चोरतात। ईमेल, SMS किंवा व्हॉट्सअपद्वारे आलेल्या कोणत्याही अज्ञात फायली किंवा एपीके डाउनलोड करू नका। चुकीने डाउनलोड झाले असल्यास लगेचच ते अनइन्स्टॉल करा आणि इन्स्टॉल अननोन ॲप्स किंवा सोर्सेस हे सेटिंग बंद ठेवा। तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका। फसवणूक झाल्यास www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा किंवा 1930 वर कॉल करा। यानंतर नागरिकांना शेअर मार्केट घोटाळ्याबाबतही सतर्क करण्यात आले आहे। सायबर गुन्हेगार भारतीय ब्रोकरेज फर्मसारख्या दिसणाऱ्या बनावट वेबसाईट तयार करून टेलिग्राम किंवा व्हॉट्सअपवरून मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवतात आणि गुंतवणूकदारांना फसवतात। त्यामुळे अवाजवी परताव्याच्या आमिषाला बळी पडू नका आणि फक्त नोंदणीकृत व अधिकृत प्लॅटफॉर्मवरच व्यवहार करा। तसेच सेक्सटॉर्शन म्हणजेच अज्ञात व्यक्तींकडून येणाऱ्या अश्लील व्हिडिओ कॉल किंवा मेसेजेसपासून सावधान राहा। सायबर गुन्हेगार आकर्षक महिलांचे फोटो वापरून फेक अकाउंट तयार करतात, तुमच्याशी चॅटिंग व व्हिडिओ कॉल करतात आणि नंतर धमकी देऊन पैसे उकळतात। अज्ञात व्यक्तींशी संवाद टाळा, वैयक्तिक माहिती शेअर करू नका आणि संशयास्पद कॉल आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा। सोलापूर सायबर पोलिसांचा संपर्क क्रमांक आहे 0217 274 4616। आवाज सोलापूर शहरातील नागरिकांना आवाज। सोलापूर शहर सायबर पोलीस आवाज देत आहोत। सायबर सेंटरसाठी आम्ही आलेलो आहोत। सर्वांनी काळजीपूर्वक ऐका। तुमच्या सोशल मीडिया म्हणजे व्हॉट्सअप, इंस्टाग्राम .apk नावाचा फाईल जर आला .apk म्हणजे .apk शाळेच्या नावाने .apk असेल तर ते डाउनलोड करू नका। डाउनलोड करत असता तर तुमचं मोबाईल हॅक होणार आणि थोडंपणे तुमचं आर्थिक फसवणूक होणार। त्यामुळे .apk फाईल अजिबात डाउनलोड करू नका। नाही
हॅलो हॅलो येतोय. आपल्या व्हॉट्सअपवर .apk फाईल असा एक ॲप येतो, एक ॲप येते. apk फाईल .apk फाईल हे कोणीही ओपन करू नये. आपल्या व्हॉट्सअपवर अज्ञात व्यक्तीकडून पाठवले जातात. आपल्याच नावाने .apk फाईल येतात, नाहीतर RTO चलन म्हणून .apk फाईल, तसेच किसान क्रेडिट योजना .apk फाईल असे APK फाईल येतात. जर APK फाईल ओपन केल्यास आपला मोबाईल हॅक होतो आणि आपला डाटा चोरीला जातो. त्यामुळं आपल्याला फार मोठ्या नुकसानीत तोंड द्यावं लागेल. म्हणून APK फाईल कोणीही ओपन करू नये. तसेच डिजिटल अरेस्टमध्ये आपल्याला असा एक फोन येतो की आम्ही मुंबई पोलीस क्राईम ब्रँचमधून एखाद्या मोठ्या अधिकारी बोलत आहे असे दाखवतात आणि आपल्याला ऑनलाईन अरेस्ट करतात. त्यामुळं आपल्याला कोणीही ऑनलाईन अरेस्ट करू शकत नाही, असे कुठलेही कायद्यामध्ये प्रावधान नाही. त्यामुळं ऑनलाईन अरेस्ट तसेच ऑनलाईन पैशाची मागणी होत नाही. म्हणून डिजिटल अरेस्ट ज्यावेळेस आपल्याला फोन येतो त्यावेळेस न घाबरता पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर सायबर क्राईम येथे भेट द्यावे. इन्स्टंट लोन म्हणजे ताबडतोब लोन, म्हणजे कुठलीही प्रोसेस न करता असे लोन सोशल मीडियावर बरेच येतात. त्यामुळे असे लोन घेऊ नये. जर आपण लोन घेतल्यास आपल्याला आपला मोबाईल, आपला डाटा चोरीला जाऊन आपले पैसे जाऊ शकतात. त्यामुळे कोणीही इन्स्टंट लोन घेऊ नये. तुमचे डिव्हाइस आणि माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या मोबाईलला स्ट्रॉंग पासवर्ड वापरा. तसेच टू स्टेप व्हेरिफिकेशन करून ठेवावे. अनोळखी व्यक्तीकडून आलेले ईमेल, SMS, व्हिडिओ ओपन करू नये. तसेच सोशल मीडियावर आपण बाहेरगावी जाताना आपली वैयक्तिक माहिती शेअर करू नये. सार्वजनिक वायफाय वापरताना काळजी घ्यावी. सार्वजनिक वायफाय नेटवर्कवर आपले संवेदनशील माहिती शेअर करू नये. आपले डिव्हाइस सुरक्षित ठेवण्यासाठी अँटीव्हायरस मारावे. ऑनलाईन खरेदी वगैरे करताना मूळ वेबसाईटवर जाऊनच खरेदी करावे.